नमस्कार मित्रांनो, फिल्मी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण दक्षिण भारताचे सुपरस्टार रश्मिका मंदाना यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सुरुवातीचं तिचं जीवन. रश्मिका मंदाना यांचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटक राज्यातील विराजपेठ, कोडगू जिल्ह्यात झाला. त्या कोडवा हिंदू कुटुंबातून येतात. लहानपणापासूनच त्या खूप साध्या आणि शांत स्वभावाच्या होत्या. त्यांचे वडील मदन मंदाना हे कॉफी इस्टेट आणि फंक्शन हॉल व्यवसाय चालवतात. तर आई सुमन मंदाना या गृहिणी आहेत. रश्मिकाला सिमन नावाची एक लहान बहीण आहे, जिच्यावर त्या खूप प्रेम करतात. त्यांचं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर रश्मिकाचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या आज चांगल्या स्थितीत असलं तरी त्यांच्या बालपणी अनेक अडचणी होत्या. स्वतः रश्मिकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की त्यांच्या कुटुंबाला एकेकाळी घर भाडं भरायलाही संघर्ष करावा लागत होता. खेळणंसुद्धा कठीण होतं. त्यांच्या आईने त्यांना नेहमी मानसिक आधार दिला. रश्मिका म्हणते की माझी आई ही सर्वात मोठी ताकद आहे. रश्मिका यांचं शिक्षण कूर्ग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी बेंगलोरमधील MS रमैला कॉलेजमधून सायकोलॉजी, जर्नलिझम आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी पूर्ण केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना मॉडेलिंगची आवड निर्माण झाली होती. 2014 रश्मिकाने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली आणि तेथूनच त्यांच्या करिअरला मोठी सुरुवात मिळाली. त्यानंतर त्यांनी काही जाहिराती आणि मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले. एका कॉलेज प्रोफेसरने त्यांना ऑडिशन देण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर त्यांना पहिला चित्रपट मिळाला. 2016 किरिक पार्टी या कन्नड चित्रपटातून रश्मिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपट सुपरहिट ठरला आणि रश्मिका रातोरात स्टार बनल्या. यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. गीत गोविंदम, डिअर कॉम्रेड, पुष्पा, ॲनिमल, गुड बाय, सीतारामन. पुष्पा चित्रपटानंतर त्यांना संपूर्ण भारतात जबरदस्त लोकप्रियता मिळाली आणि लोकांनी त्यांना नॅशनल क्रश म्हणायला सुरुवात केली. पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर किरिक पार्टी चित्रपटाच्या वेळीस त्यांची ओळख अभिनेता रक्षित शेट्टी यांच्यासोबत झाली होती. दोघांचे एंगेजमेंटही झालं होतं, पण काही वैयक्तिक कारणामुळे ते नातं तुटलं. त्यानंतर त्यांचं नाव अभिनेता विजय देवरकोंडा यांच्याशी जोडलं गेलं आणि त्यांनी दोघांनी लग्नही केलं. त्यांचा संघर्ष बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. विशेषतः एंगेजमेंट तुटल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, पण त्यांनी कधी हार मानली नाही. त्या म्हणतात, मी कुठल्याही परिस्थितीत स्वतःला ॲडॅप्ट करू शकते. आजची ओळख सांगायची झाली तर आज रश्मिका मंदाना दक्षिण भारतापासून बॉलिवूडपर्यंत सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहेत. त्यांची स्माईल, अभिनय, साधेपणा लोकांना खूप आवडतो. त्याने स्वतःच्या मेहनतीवर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे आणि आज त्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी बनल्या आहेत. एका साध्या मुलीपासून नॅशनल क्रश बनवण्यापर्यंतचा रश्मिका मंदानाचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. तुम्हाला त्यांची कोणती फिल्म सर्वात आवडते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.